नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण क्रॉप सायन्स या विषयामधील पेपर फर्स्ट यामध्ये जे आपलं पहिलं युनिट आहे सिरियल क्रॉप्स, त्यामध्ये आपण एकूण 4 जे क्रॉप्स आहे किंवा 4 पिकं आहेत ते अभ्यासलेले आहेत. यामध्ये पॅडी असेल, सोरगम म्हणजे ज्वार किंवा आपण त्याला ज्वारी म्हणतोय, बाजरी आणि मेज म्हणजेच मका, हे 4 पिकं आपण अभ्यासलेले आहेत. याचे बॉटॅनिकल नेम आपण एकदा रिवाइज करूया. पॅडीचं बॉटॅनिकल नेम आहे ओरायझा सटायवा. सोरगम वल्गरे और सोरगम बायकोलार, बाजरी पेनिसेटम टायफोडियम आणि मेज मेज. आता हे 4 मेजर क्रॉप झालेले आहेत आणि बाकीचे जे 4 उरलेले 4 आहेत या युनिटमध्ये सिरियल क्रॉपच्या, यामध्ये फिंगर मिलेट, प्रोसो मिलेट, फॉक्स टेल मिलेट्स आणि कोडो मिलेट. आता यामध्ये बघा मिलेट्स हे नाव दिलेलं आहे किंवा तुमच्या लक्षात आलं असेल की आपण फिंगर मिलेट्स म्हटलेलं आहे, प्रोसो मिलेट. आणि आपण जे बाजरी कल्टिवेशन घेतलेलं आहे, बाजरा किंवा बाजरी कल्टिवेशन, तर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पर्ल मिलेट. आणि हे जे मिलेट्स आहेत, आता मिलेट्स म्हणजे काय, तर ह्युमन कन्झम्पशनसाठी जे काही स्मॉल सीडेड क्रॉप्स आहे किंवा सिरियल क्रॉप्स आहे त्याला आपण मिलेट म्हटलेलं आहे. आलं लक्षात? तर हे जे आज आपण क्रॉप शिकणार आहोत, प्रोसो मिलेट, हे आपल्या रोजच्या आहारामध्ये नसते, पण उपवासाच्या दिवशी आपण याचा वापर करतोय. भगर किंवा वरई असं आपण त्याला म्हणतो, त्यालाच प्रोसो मिलेट म्हटलेलं आहे. आणि जर आपण हे जे मिलेट्स आहे याचा जर वेगळ्या पद्धतीने विचार जर केला असेल किंवा करायचा असेल, तर ॲज कम्पेअर टू राईस, व्हीट, दीज मिलेट्स आर व्हेरी न्यूट्रिशियस अँड हेल्दी. कारण हे जे मिलेट्स आहेत ते विदाऊट प्रोसेसिंग असतात, याच्यावरती कुठलीही प्रक्रिया केलेली नसते. जसं आपण भात आपण पाहिलेला असेल, आपण जो घरात वापरतो तांदूळ, तर तो पॉलिश केलेला असतो आणि त्याच्यावरचं जे आवरण असते की जे आपल्या बॉडीसाठी, मनुष्य प्राण्यासाठी जे हेल्दी असते, तर त्यामध्ये कुठलेही गुण त्याचे नसतात, कारण त्यातलं वरचं सगळं जे आवरण असते ते काढलेलं असते. म्हणून हे जे मिलेट्स असतात, हे मिलेट्स आहे तसेच, म्हणजे हार्वेस्टिंग केल्यानंतर विदाऊट प्रक्रिया, त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया न करता हे उपलब्ध असतात. आणि आपण जर याचं कन्झम्पशन केलं तर इट इज हाय प्रोटीन, कॅल्शियम, मिनरल्स अँड न्यूट्रियंट, तर यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात. त्याच्यामुळे मिलेट्स हे जास्त हेल्दी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रोसो मिलेट म्हणजेच वरई किंवा भगर असं आपण त्याला म्हणतो, हे पीक आपण अभ्यासणार आहोत, प्रोसो मिलेट. त्याच्यामध्ये लोकल नेम वरी असं या ठिकाणी दिलेलं आहे, आपण त्याला वरई पण म्हणतो किंवा भगरसुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर बॉटॅनिकल नेम आहे पॅनिकम मिलॅसियम. काय आहे? पॅनिकम मिलॅसियम. स्पेलिंग बघा, PANICUM, पॅनिकम मिलॅसियम, MILIACEUM, MILIACEUM. तर हे त्याचं बॉटॅनिकल नेम आहे. त्याच्यानंतर त्याची फॅमिली आहे ग्रॅमिनी. आता हे जे सगळे पीक आहेत ते ग्रॅमिनी फॅमिलीतलेच आहेत. आणि ओरिजिन आहे सेंट्रल एशिया, इजिप्त किंवा अमेरिका. सेंट्रल एशिया, इजिप्त किंवा अमेरिका. ठीक आहे. परत आपण एकदा हे जे पॉईंट्स या स्लाईडमध्ये दिलेले आहेत ते परत एकदा वाचून घेऊया. प्रोसो मिलेट, लोकल नेम वरी, बॉटॅनिकल नेम पॅनिकम मिलॅसियम, फॅमिली ग्रॅमिनी आणि ओरिजिन सेंट्रल एशिया, इजिप्त अँड अमेरिका. आता याचे इकॉनॉमिक युजेस आपण अभ्यासणार आहोत. द डिहस्क ग्रेन इज कुक्ड अँड इटन लाईक राईस. ज्याप्रमाणे आपण भात बनवतो तांदूळाचा, त्याचप्रमाणे हे जे वरी आहे, वरीचा भात आपण बनवतो आणि आपण खाल्लासुद्धा असेल बऱ्याचदा उपवासाच्या वेळेस, तर आपल्याला माहीत आहे तो. तर डिहस्क म्हणजे काय, तर आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याची जी टरफलं असतात ती आपण वेगळी करतो आणि
ती टरफलं वेगळी केल्यानंतर आपण जो आपल्या ग्रेन्स जे सेपरेट झालेले असतात त्यापासून आपण भातासारखं त्याचा वरीचासुद्धा भात बनवू शकतो. Grain is crushed into flour and eaten in the form of bread, rotis or puddings. आता हे जे ग्रेन्स आहेत तर आपण त्याचं पीठ तयार करू शकतो आणि त्याच्यापासून ब्रेड असेल किंवा चपाती असेल, रोटी किंवा पुडिंगसुद्धा, म्हणजे पुडिंग्स हा गोड पदार्थ आहे, तर लापशी टाईपमध्ये पण आपण तसं बनवू शकतो. जसं आपण गव्हाची लापशी बनवतो त्याप्रमाणे सुद्धा याच्या पिठाचा वापर आपण करू शकतो. द ग्रेन्स इज रिच इन प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट. हे जे ग्रेन्स आहेत हे प्रोटीन रिच आहेत, त्याचप्रमाणे यामध्ये कार्बोहायड्रेट हे जास्त प्रमाणामध्ये आहेत. द स्ट्रॉ इज यूज्ड ॲज अ फॉडर पर्पज. याचा जो स्ट्रॉ आहे त्या स्ट्रॉचा वापर कशासाठी केला जातो, तर फॉडर पर्पज म्हणून त्याचा वापर केला जातो. ठीक आहे, तर त्याचे इकॉनॉमिक युजेस आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर इकॉलॉजीमध्ये बघा, क्लायमेट इट इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप. इट इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल. ट्रॉपिकल म्हणजे काय, तर वॉर्म अँड ड्राय क्लायमेट, आणि सब ट्रॉपिकल म्हणजे वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट. इट रिक्वायर वॉर्म अँड मॉइस्ट क्लायमेट, म्हणजे दोन्ही वातावरणामध्ये, समजा ह्युमिड असेल ड्राय असेल तरी आपण हे पीक घेऊ शकतो. इट इज अ ड्रॉट रेझिस्टंट क्रॉप, म्हणजेच दुष्काळी पीक किंवा ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी सुद्धा आपण हे पीक घेऊ शकतो. चौथा आहे, इट इज क्विक ग्रोईंग अँड शॉर्ट ड्युरेशन क्रॉप. इट इज अ क्विक ग्रोईंग म्हणजेच काय, तर याची जी वाढ आहे ही फास्ट होते आणि कमी दिवसाचं पीक आहे. कमी दिवसामध्ये आपल्याला यापासून उत्पादन मिळू शकतं. तर क्लायमेटमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला काय लक्षात ठेवायचे आहेत. इट इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप अँड इट रिक्वायर्स वॉर्म अँड मॉइस्ट क्लायमेट. इट रिक्वायर्स वॉर्म अँड मॉइस्ट क्लायमेट. त्याच्यानंतर सॉईल बघा, वरी क्रॉप इज ग्रोन इन अ लाईट सॉईल ऑर हिली सॉईल. लाईट सॉईल ऑर हिली सॉईल म्हणजे ज्या ठिकाणी उंच भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण याचं प्रोडक्शन, याचं उत्पादन घेऊ शकतो. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे पुअरर सॉईल, म्हणजे ज्या ठिकाणी माती जी आहे ती एकदम हलक्या प्रतीची जरी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण याचं उत्पादन घेऊ शकतो. वरी क्रॉप इज ग्रोन इन लाईट सॉईल ऑर हिली सॉईल. इन महाराष्ट्र इट इज ग्रोन इन फुल्ली एरियाज ऑफ वेस्टर्न घाट झोन. वेस्टर्न घाट, पश्चिम घाटामध्ये तो झोन आहे, पश्चिम महाराष्ट्राचा भाग आपण काही म्हणू शकतो, तर त्या ठिकाणी आपण हे पीक घेऊ शकतो वरईचं. ठीक आहे, तर सॉईल फक्त लक्षात ठेवायची आहे. इट इज ग्रोन इन लाईट सॉईल ऑर हिली सॉईल. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हरायटीज आपण पाहणार आहोत. CO1, CO2, CO4, K1, वर्दोआ, PV14 आणि PV36. ज्या तुम्हाला सोप्या व्हरायटी वाटतात त्या तुम्ही लक्षात ठेवा, जसं CO1 किंवा CO2. या व्हरायटी लक्षात ठेवायला सोपे आहेत, तर त्यात तुम्ही लक्षात ठेवा. किंवा एखाद्या ज्या व्हरायटी आहेत फक्त वाचून घ्यायच्या, की एखाद्या व्हरायटीबद्दल फिल इन द ब्लँक्स आपल्याला विचारलं जाऊ शकते, त्याच्यामुळे त्यासुद्धा आपल्या थोड्या लक्षात असायला हव्यात. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ लँड किंवा त्याला कल्चरल प्रॅक्टिसेस आपण म्हणतो. द लँड इज प्लोड इन 2 to 3 टाईम इमिडिएटली आफ्टर द हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप. लँड इज प्लोड 2 to 3 टाईम्स, 2 ते 3दा आपल्याला प्लोईंग करायचं आहे जमिनीचं. आणि कधी करायचं आहे ते, आधीचं जे क्रॉप आहे ते हार्वेस्ट केल्या त्याची काढणी केल्याबरोबर आपल्याला जमिनीची चांगली नांगरट करणं आवश्यक आहे. दुसरा आहे पॉईंट, 2 to 3 हॅरोइंग्स आर गिवन. नंतर प्लोईंग केल्यानंतर आपल्याला कुळवणी करायची आहे, तर त्यामध्ये 2 ते 3 कुळवण्या आपण करू शकतो.
त्याच्यानंतर सोईंग मेथड्स आहे बघा. आता यामध्ये डायरेक्ट मेथड्स मी सांगितलेले आहे. सोईंग मेथड्स यामध्ये तुम्हाला फोटोग्राफ दिसतो. सोईंग मेथड, ब्रॉडकास्टिंग मेथड. हा जो फोटोग्राफ दिसतो तो कशाचा आहे, तर ब्रॉडकास्टिंग मेथडचा आहे. सीड इज ब्रॉडकास्टेड बाय हँड अँड मिक्स्ड विथ सॉईल बाय अ देसी वुडन प्लो. म्हणजे सुरुवातीला जमिनीची मशागत आपल्याला करायची आहे, प्रिपरेटरी टिलेज करायची आहेत आणि त्यानंतर प्रिपरेटरी टिलेज केल्यानंतर जमीन भुसभुशीत केल्यानंतर आपल्याला ब्रॉडकास्टिंग मेथडच्या सहाय्याने त्या ठिकाणी काय करायचं आहे, पेरणी करायची आहे. म्हणजे आपण बियाणे जमिनीवरती फेकून देणार आहोत, पण त्यामध्ये काही बियाणे जमिनीच्या खूप वरच्या भागावर राहू शकतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर देसी वुडन प्लो जो असतो, जो लाईट त्याचं जे वेट असते ते लाईट वेट असतो, तर त्याच्या सहाय्याने आपल्याला जस्ट ते प्रेस करायचं आहे, म्हणजे ते फिरवायचं आहे. म्हणजे ते सीड्स आहे थोडेसे जमिनीमध्ये मातीमध्ये मिक्स होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी मेथड्स आहे सोईंग मेथड, ड्रिलिंग. आता इथं तुम्हाला फोटोग्राफमध्ये दिसते की सीड ड्रिल ही थोडीशी ॲडव्हान्स सीड ड्रिल आहे, तर याच्या सहाय्याने सुद्धा पेरणी केली जाते. सीड इज ड्रिल थ्रू सीड ड्रिल अँड कव्हर्ड विथ सॉईल बाय रनिंग बुशी ब्रांचेस ऑर इन्व्हर्टेड हॅरो. यामध्ये सीड ड्रिलचा आपण वापर करतो, तर सीड ड्रिलचा वापर करत असताना यामध्ये हे जे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दिसते वरती, तर तिथं आपण सीड इन्सर्ट करतो आणि त्यामधून काही पाईप्स जमिनीमध्ये गेलेले असतात. तर त्यामधून जे बियाणे आहेत तर बियाणे जमिनीमध्ये सारख्या अंतरावरती व्यवस्थित पेरले जातात. त्यासाठी आपण सीड ड्रिलचा वापर करतो आणि त्यानंतर एखादं झुडूप असेल, फांदी असेल तर त्याची फांदी किंवा इन्व्हर्टेड हॅरो असेल तर त्याच्या सहाय्याने त्याला कव्हर करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रान्सप्लांटिंग मेथड. सीडलिंग्स आर रेज्ड इन नर्सरी. आपण यामध्ये काय करतो, तर सुरुवातीला सीडलिंग्स तयार करतो, रोपं तयार करतो. वेन सीडलिंग्स आर अबाउट 5 weeks ओल्ड अँड 10 to 12 centimeter tall, they are ready for transplanting. ज्यावेळेस आपण सीडलिंग्स किंवा रोपं तयार करतो तर ते 5 आठवड्याचे झाल्यानंतर 10 ते 12 सेंटीमीटर त्याची उंची होते आणि ते ट्रान्सप्लांटिंग मेथडसाठी काय होतात, रेडी होतात. विथ सीडलिंग्स आर अबाउट 5 weeks ओल्ड अँड 10 to 12 centimeter tall, they are ready for transplanting. तिसरा मुद्दा आहे 2 to 3 seedlings are planted in a bunch at each spot on sloping slide of the plow furrow. यामध्ये 2 ते 3 सीडलिंग्स, 2 ते 3 रोपं आपल्याला प्रत्येक बंचमध्ये, जो बंच असतो किंवा ज्या ठिकाणी आपल्याला लावायचं असते, तर प्रत्येक स्पॉट्समध्ये आपल्याला 2 ते 3 सीडलिंग्सचा बंच लावायचा असते आणि ऑन स्लोपिंग साईड ऑफ द प्लो फरो, जो फरो असतो, जी सरी असते किंवा जी जमीन असते ज्या ठिकाणी आपल्याला लावायचं असतं, स्लोपिंग स्लाईडला आपण लावणे गरजेचे आहे. तर ही ट्रान्सप्लांटिंग मेथड झाली. तर यामध्ये एकूण 3 मेथड आपण पाहिलेले आहे, ब्रॉडकास्टिंग, ड्रिलिंग आणि ट्रान्सप्लांटिंग. त्यानंतर सीड रेट 10 to 12 kg पर हेक्टर. ब्रॉडकास्टिंग मेथडचा सीड रेट हा थोडा जास्त असणार आहे. त्यानंतर ड्रिलिंग मेथड 8 to 10 किलोग्रॅम पर हेक्टर, 8 ते 10 किलोग्रॅम. ट्रान्सप्लांटिंग मेथडचा 3 to 3.5 किलोग्रॅम पर हेक्टर. सगळ्यात जास्त ब्रॉडकास्टिंग मेथडचा सीड रेट आणि सर्वात कमी हा ट्रान्सप्लांटिंग मेथडचा 3 ते 3.5 किलोग्रॅम एका हेक्टरला एवढा तो सीड रेट असणार आहे. त्याच्यानंतर स्पेसिंग आपण पाहणार आहोत. स्पेसिंगमध्ये सुद्धा ब्रॉडकास्टिंग मेथडमध्ये स्पेसिंगचा प्रश्न येत नाही, पण ड्रिलिंग आणि ट्रान्सप्लांटिंग यामध्ये स्पेसिंग आपल्याला ठेवावी लागते. यामध्ये ड्रिलिंग मेथडची स्पेसिंग आहे ही 22.5 सेंटीमीटर इंटू 7 सेंटीमीटर. रो टू रो अँड प्लॅन्ट टू प्लॅन्ट 22.5 सेंटीमीटर हे अंतर 2 ओळींमधील असणार आहे आणि 7 सेंटीमीटर हे 2 प्लॅन्टमधील असणार आहे. त्याचबरोबर ट्रान्सप्लांटिंग मेथड यामध्ये
50 सेंटीमीटर अंतर हे 2 ओळींमधील आणि 22.5 सेंटीमीटर हे 2 प्लॅन्टमधील अंतर ठेवावे लागणार. इंटरकल्टिवेशन 1 to 2 विडिंग्स और होईंग्स आर सफिशियंट. 1 ते 2 खुरपण्या किंवा कोळपणी आपल्याला करावी लागेल, ती त्यासाठी सफिशियंट आहे. मॅन्युरिंग रेनफेड वरी क्रॉप इज नॉट मॅन्युअर्ड. रेनफेड वरी क्रॉप इज नॉट मॅन्युअर्ड. इरिगेटेड वरी क्रॉप त्याच्यामध्ये बघा इरिगेटेड वरी क्रॉपला पहिलं पॉईंट दिलेला आहे. 5 to 8 tons FYM or compost is added to the soil per hectare. किती द्यावं लागेल आपल्याला? इरिगेटेडला 5 ते 8 टन्स FYM आपल्याला द्यावं लागेल. रेनफेड क्रॉपला FYMची गरज नाही. आणि इरिगेटेडचा जो डोस आहे फर्टिलायझरचा तो किती आहे बघा? 25 kg नायट्रोजन, 20 kg फॉस्फरस पर हेक्टर इज अप्लाइड ॲट द टाईम ऑफ सोईंग. आपल्याला 25 kg नायट्रोजन आणि 20 kg फॉस्फरस एका हेक्टरला देणं गरजेचं आहे. मॅन्युरिंग आणि फर्टिलायझर डोस. त्याच्यानंतर इरिगेशन. जनरली वरी क्रॉप इज नॉट इरिगेटेड, बट इफ इरिगेटेड क्रॉप इन समर सीझन 3 to 4 irrigations are given at 15 to 20 days interval. आपल्याला इरिगेशन द्यायची गरज नाही, पण समजा जर इरिगेशन देण्याची गरज पडली तर समर सीझनमध्ये 3 ते 4 इरिगेशन 15 ते 20 दिवसाच्या अंतराने देणे गरजेचे आहे. त्यानंतर हार्वेस्टिंग. इट इज रेडी फॉर हार्वेस्टिंग इन 3 months आफ्टर सोईंग. म्हणजे किती महिन्याचं पीक आहे हे? अवघं 3 महिन्याचं पीक आहे. 3 महिन्यामध्ये आपल्याला यापासून प्रोडक्शन उत्पादन मिळू शकते. इट इज कॉल्ड ॲज अ शॉर्ट ड्युरेशन क्रॉप. रेडी फॉर हार्वेस्टिंग इन 3 months आफ्टर सोईंग. द प्लॅन्ट क्लोज टू द ग्राउंड लेवल टाईड इन टू द बंडल. प्लॅन्ट कट इथे शब्द गरजेचा आहे. प्लॅन्ट कट क्लोज टू द ग्राउंड लेवल अँड टाईड इन टू बंडल्स. थ्रेशिंग इज डन बाय थ्रेशर. यामध्ये आपल्याला जे प्लॅन्ट आहे ग्राउंड लेवलपासून कट करायचं आहे आणि थ्रेशिंगच्या थ्रेशरच्या सहाय्याने आपल्याला त्याची मळणी करायची आहे किंवा थ्रेशिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर यील्ड आहे याचं. रेनफेड क्रॉप 4 to 6 ग्रेन्स अँड 4 to 6 स्ट्रॉ पर हेक्टर. आता रेनफेडमध्ये बघा काय दिलेलं आहे? 4 to 6 क्विंटल ग्रेन्स अँड 4 to 6 क्विंटल स्ट्रॉ. रेनफेड क्रॉपचं जे यील्ड आहे ते 4 ते 6 क्विंटल ग्रेन पर्पजसाठी आणि 4 ते 6 क्विंटल स्ट्रॉ पर्पजसाठी सेम आहे. पण इरिगेटेडमध्ये 10 ते 15 क्विंटल पर हेक्टर हे ग्रेन पर्पजसाठी आणि 10 ते 15 क्विंटल पर हेक्टर स्ट्रॉ पर्पजसाठी असणार आहे, म्हणजे फॉडर पर्पज. ठीक आहे. म्हणजे रेनफेडसाठी ग्रेन आणि फॉडरचं सेम आहे, तसंच इरिगेटेडसाठी सुद्धा ग्रेन आणि फॉडरचं सेम आहे. युनिट काय आहे? क्विंटल पर हेक्टर. डिसीजमध्ये बघा पेस्ट. नो इम्पॉर्टंट पेस्ट. म्हणजे याच्यावर फारसं हे 3च महिन्याचं पीक आहे आणि याच्यावरती फारशी कुठल्याही प्रकारचे मेजर पेस्ट आपल्याला आढळून येत नाही. आणि डिसीज आहे एकमेव स्मट डिसीज आहे. एकदम छोटं हे कल्टिवेशन होतं आहे, हे आपण अभ्यासलेलं आहे. सोपं आहे. यावरती आपल्याला मायनर क्वेश्चन 2 मार्काचे विचारले जाऊ शकतात. जसं शॉर्ट क्वेश्चन जर विचारला 4 मार्काचा तर कल्टिवेशन ऑफ वरी इन ब्रीफ किंवा हार्वेस्टिंग अँड यील्ड ऑफ प्रोसो मिलेट, इकॉनॉमिक युजेस ऑफ प्रोसो मिलेट. आणि जर लॉंग इन्फॉर्मेशनमध्ये विचारायचं झालं तर बॉटनिकल नेम अँड फॅमिली, सॉईल, व्हरायटीज, सोईंग टाईम, सोईंग मेथड, सीड रेट अँड स्पेसिंग, ड्युरेशन अँड यील्ड अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तर हे आपला आज वरी म्हणजेच प्रोसो मिलेट कल्टिवेशन आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.